सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना, पूर्णाई, प्रताप सगळेजण आता विचार करत असतात. कल्पना म्हणते की मला चैतन्याच्या आयुष्याची खूप काळजी वाटते आणि तो चुकीच्या माणसांबरोबर संबंध जोडायला निघाला. तेव्हा अश्विन म्हणतो की पण मम्मा आता त्याला थांबवायचं तरी कसं? ते ऐकून अस्मिता म्हणते की ते सर्व सोडा, पण अगोदर आपल्या अर्जुनला समजवा, कारण तो उगाचच त्या चैतन्याला काहीतरी बोलून बसेन. तेव्हा कल्पना म्हणते की मला नाही वाटत की अर्जुन आता आपल्यासमोर त्याला काही बोलेन म्हणून. अस्मिता म्हणते की त्याचा काही भरोसाच नाही. अस्मिता म्हणते की ती सायली त्याचे कान फुकते आणि तो तसाच वागतोय आपला अर्जुन. तेव्हा लगेचच प्रताप आणि कल्पना अस्मिताला म्हणतात की अगं तो चैतन्य कसा वागतोय तुला कळत नाही का? उगाच कशाला सायलीवरती बोट करते तू? प्रताप म्हणतो की आता महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे पूर्णाई, की आता आपण चैतन्याच्या साखरपुड्याला जायचं की नाही? तेव्हा विचार करत पूर्णाई म्हणते की खरं तर माझ्या मनात सुद्धा जायचं नाही आहे, पण जावा तर लागेलच. पूर्णाई म्हणते की आपण जर गेलो नाही तर त्याला खूप वाईट वाटेल. कल्पना म्हणते की हो ना, आपण तर त्या चैतन्याला मुलगा मानलाय, तेव्हा त्यांनी काही जरी चूक केली तरी आपल्याला जावं लागेलच. कल्पना म्हणते की आपण त्याची साथ सोडली नाही पाहिजे, तेव्हा मला वाटतं की आपण त्याच्या साखरपुड्याला जायला हवं. तेव्हा प्रताप आणि पूर्णाई म्हणतात की ठीक आहे, मग चला आता आपण आवरूयात. इकडे आता साक्षी तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की काय, अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? हा तर चक्क बॉम्ब आहे, बॉम्ब. आणि आता मी काय करू? थांब, मी आता प्रियालाच सांगते. तिच्या पायाखालची तर जमीनच सरकेल आणि तिला आपल्याला लॉटरी लागली की काय असं वाटू लागेल. असे म्हणत आता साक्षी पटकन तिचा मोबाईल प्रियाला लावण्यासाठी आपल्या हातात घेते. पुन्हा आता साक्षी विचार करते की पण मी हा काय विचार करते, ही बंपर लॉटरी मी प्रियाला का लागू देऊ? उगाचच ती एक्साईट होऊन बसेल. नाही, आत्ता आपल्याला ही प्रियाला सांगायचं नाही. असा विचार करून आता साक्षी तिचा विचार बदलते. माझं एंगेजमेंट वगैरे सगळं झाल्यानंतर हळूच मी हा माझा हुकमाचा यक्का बाहेर काढील आणि प्रियाला कसं सांगायचं ना ते मी बघेन, असा आता साक्षीने विचार केलेला असतो. साक्षी म्हणते की बिचारा अर्जुन, त्याची ते सर्व बघितल्यानंतर काय अवस्था होईल. इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये आता चैतन्याच्या साखरपुड्याला जाण्याची तयारी करत असतात. तेव्हा सायलीकडे बघत अर्जुन विचार करतो की खरं तर चैतन्य हा मिसेस सायलींचा कोणीच लागत नाही, पण तरीसुद्धा त्या किती धडपडतात आणि खरंच सायलीसारखं कोणी खरंच असूच शकत नाही, असा आता अर्जुन विचार करतो. तर आता सायली अर्जुनकडे बघत विचार करते की हे यांच्या मित्रासाठी किती धडपडतायत आणि आज आपण जो प्लॅन केला ना त्याप्रमाणेच घडायला हवं. इकडे अर्जुन विचार करतो की मिसेस सायलींची जर मला साथ असेल तर मी कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि फेसही करू शकतो. इकडे आता सायली लगेच अर्जुनला म्हणते की चला आता आज उशीर करून चालणार नाही आपल्याला. तर अर्जुन सायली आता बाहेर जातात. इकडे आता साक्षी ही तिच्या बेडरूममध्ये आता साखरपुड्यासाठी तयार होत असते. तेवढ्यात आता चैतन्य हा आतमध्ये येतो आणि साक्षीकडे बघत चैतन्य हा साक्षीच्या प्रेमात हरून गेलेला असतो. पटकन आता पाठीमागून वळत आता साक्षी म्हणते की कशी दिसते रे मी? तर लगेच चैतन्य पुढे येत म्हणतो की खरंच साक्षी, अति सुंदर दिसतेस तू आणि नक्कीच मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असणार. तेवढ्यात आता साक्षी म्हणते की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, आपला साखरपुडा होतोय, लग्न नाही आहे. तेव्हा आता हसतच चैतन्य म्हणतो लग्नसुद्धा लवकर होईल आणि लगेच आता चैतन्य साक्षीजवळ येऊ लागतो. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य गडकरी गुरुजी खाली आपली वाट बघतात, तेव्हा चला खाली. तर हसतच चैतन्य म्हणतो हो चला खाली. इकडे आता चैतन्य आणि साक्षी खाली येतात. तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो साक्षी, उगाच तू ही जबाबदारी घेतली म्हणून हे सर्व शक्य झालं. तर आता तेवढ्यात गुरुजी हे चैतन्य आणि साक्षीकडे येत म्हणतात की चला साखरपुड्याचा मुहूर्त टळून जातोय. आणि लगेचच चैतन्य म्हणतो की आता सुरू करायचा का साखरपुडा? तर लगेचच पूर्णाजी, कल्पना, प्रताप दरवाज्यात येत म्हणतात की आमच्याशिवाय. तेव्हा लगेचच पूर्णाईला हसताना बघून आता चैतन्याला आनंदाचा धक्का बसलेला असतो. पूर्णाईकडे बघत लगेच चैतन्य म्हणतो की अगं पूर्णाजी तू ये ना ये. आणि पूर्णाजीसोबत प्रताप आणि कल्पना सर्वजण आतमध्ये येतात. पटकन आता पूर्णाजीचा हात धरून चैतन्य आता अश्विनला मिठी मारतो. चैतन्याला खूप आनंद झालेला असतो. तर लगेच चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी माझी फॅमिली आली. तर प्रताप म्हणतो चैतन्य तुझा हा आनंद आहे ना, आमच्यापेक्षा कुठल्याही गोष्टीपेक्षा तो आम्हाला चांगला वाटतो. लगेचच आता चैतन्य हा पूर्णाईला मिठी मारतो आणि म्हणतो की तुम्हाला इथे आलेले बघून मला खूप आनंद झाला आहे. आणि तेवढ्यात आता चैतन्य हा दरवाजात बघतो तर अर्जुन हा सायलीला घेऊन तिथे आलेला असतो. पटकन आता चैतन्य अर्जुनकडे बघत अर्जुनला म्हणतो अर्जुन ये ना आतमध्ये.
तर आता अर्जुन हा चैतन्य समोर येतो तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की अर्जुन, तर पाठीमागून आता साक्षी विचार करते की हे दोघं एकत्र तर आले ना, आणि अर्जुन नक्कीच काहीतरी हा साखरपुडा थांबवण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्याच सायली चैतन्याला अभिनंदन करत म्हणते की तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा चैतन्य अर्जुन आणि सायलीकडे बघत म्हणतो की तुम्ही मला शुभेच्छा द्यायला आलात. तर अर्जुन म्हणतो हो. अर्जुन म्हणतो तुझा हा डिसिजन मला मान्य नव्हता, पण माझ्या बायकोने मला कन्व्हिन्स केलं. अर्जुन म्हणतो हे तुझं पर्सनल लाईफ आहे आणि एका पॉईंटच्या पुढे मी तुझ्या त्या लाईफबद्दल जास्त इंटरफिअर नाही करू शकत. आता अर्जुन म्हणतो की आता पुढे तू जे काही करशील तेव्हा मित्र म्हणून मला त्याचा सपोर्ट करायलाच हवा. तेव्हा आता चैतन्याला देखील मोठा आनंद झालेला असतो. सायली म्हणते की आणि आज तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा दिवस आहे, तेव्हा आपले वैर नाही आहे, फक्त मतभेद आहेत. तर लगेचच चैतन्य मान हलवतो. तेव्हा कल्पना म्हणते की सायली नेहमी दुसऱ्याचाच विचार करते चैतन्य, तुला तर चांगलंच माहीत आहे. अर्जुन म्हणतो की आणि म्हणूनच मी ठरवलं की मी माझ्या बायकोचं ऐकेन आणि आज तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण मला शेअर करायला हवाच, असे आता अर्जुन चैतन्याला सांगतो. अर्जुन म्हणतो मी जर आज आलो नसतो तर माझं मन मला नेहमीच खात राहिलं असतं चैतन्य. आणि पटकन आता अर्जुन आता चैतन्याला मिठी मारतो. तेव्हा आता साक्षीकडे बघत अर्जुनचा आता मोठा दम घोटत असतो, पण अर्जुन त्याचा राग आवरतो. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो थँक्यू अर्जुन, आणि तुम्ही सगळे इथे आलात ना, मला किती आनंद झाला हे तुम्हाला माहितीच नाहीये. तर आता सर्वजण हे सोप्यावरती बसतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन हे सिद्ध केले की माझी फॅमिली मला कधीच अंतर देणार नाही. तेवढ्यात आता साक्षी पूर्णाईला म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही इथे सगळेजण आलात ना, तेव्हा मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. साक्षी म्हणते की मला माहिती आहे अण्णा जे काही वागले त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मनस्ताप झालेला आहे. साक्षी म्हणते की पण आज इथे येऊन तुम्ही दाखवून दिलं की तुमचं मन किती मोठं आहे ते. त्यानंतर साक्षी म्हणते की तुम्ही इथे बसा, मी आलेच, आणि साक्षी आतमध्ये जाते. तेव्हा अस्मिता म्हणते चैतन्य तू डेकोरेशन मस्त केलं बरं का. चैतन्य म्हणतो की मॅनेजमेंटची सगळी जबाबदारी साक्षीने घेतली होती, मला कसलं जमतं एवढं छान डेकोरेशन, असे म्हणत चैतन्य डेकोरेशनकडे बघत हसू लागतो. तर आता साक्षी ही सगळ्यांना सरबत देते. तेवढ्यात आता गुरुजी हे चैतन्य आणि साक्षीला विधीसाठी बसायला सांगतात. अर्जुन सायलीकडे बघतो तर चैतन्य आता पटकन आता विधीसाठी गुरुजींकडे साक्षीला घेऊन जातो. तर तेवढ्यात आता अर्जुन कल्पना हे अश्विनला खुणावतात. पटकन आता अस्मिताला म्हणतो की अस्मिताई ते बघ तिकडे किती भारी बॅकग्राऊंड आहे आणि लाईटिंगसुद्धा किती सुंदर आहे, जा ना तिकडे. तर आणि जा तिकडे फोटो काढ. तर अस्मिता तिकडे बघते आणि खूप आनंद होऊन अस्मिता म्हणते हो हो मी लगेचच जाते, आणि म्हणते की मम्मा मी आलेच बरं का. तर आता इकडे अर्जुन अस्मिता गेल्यानंतर लगेचच प्रताप कल्पना आणि पूर्णाईला खुणावतो आणि म्हणतो की रेडी, आणि लगेच सायलीला खुणावत अर्जुन आता चैतन्य आणि साक्षीच्या बेडरूमकडे जाऊ लागतो. तर आता तेवढ्यात चैतन्य आणि साक्षी पुन्हा तिथे येतात. तर अर्जुन आणि सायली पुन्हा तिथे अडखळतात. त्यानंतर आता चैतन्य आणि साक्षी हे पूर्णाईच्या पाया पडू लागतात. तेव्हा आता पूर्णाईच्या पाया पडताच पूर्णाई त्यांना आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. तर चैतन्य आणि साक्षी प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडतात. चैतन्य म्हणतो की बरं विधी सुरू होण्यासाठी 5 मिनिटे आहेत, तेव्हा तुम्ही नाश्ता करून घेता का. तर कल्पना म्हणते अरे चैतन्य आम्हाला असं का विचारतोय, तर आम्ही काय पाहुणे आहोत का. त्यानंतर आता पूर्णाई म्हणते साक्षी आता मी तुझी आजी सासू होणार आहे. तर आता साक्षी म्हणते की या अगोदर आपण तर भेटलोच ना. तर प्रताप म्हणतो की अगं साक्षी ती कसली ओळख, त्या अगोदर फक्त तू भेटली होतीस, आता तू आमची फॅमिली मेंबर होणार आहे. तेव्हा पूर्णाई हसू लागते. तर साक्षी खूप खुश होते. अश्विन म्हणतो की आणि माझ्यासारखं हुशार डॉक्टर असणे देखील खूप भाग्य आहे. तर लगेच चैतन्य म्हणतो की आणि सुग्रण सासू होणं देखील खूप भाग्याचं आहे साक्षी. तेव्हा कल्पना ही हसू लागते. चैतन्य म्हणतो मी काय म्हणतो, तू कल्पना मावशींकडून सगळा स्वयंपाक शिकूनच घे साक्षी. तर साक्षी म्हणते हो नक्कीच शिकेन मी, आणि साक्षी म्हणते की तुम्ही जरा बसून घ्या, मी काही तयारी राहिली का ते बघते. कल्पना म्हणते की अगं थांब साक्षी, आज तुझा साखरपुडा आहे, तू किती कामं करशील. तर आता पूर्णाई म्हणते की खरंच खूप छान तयारी झाली, आणि अश्विन अरे फोटो काढायला सुरुवात कर ना. तर अश्विन म्हणतो अरे हो हो. साक्षी म्हणते की फोटो नंतर काढू ना. तर अश्विन म्हणतो की असं कसं, अजिबात नाही.
तर आता लगेचच अश्विन म्हणतो की चैतन्य, अरे जरा जवळ उभा राहा ना, आणि लग्ना अगोदरच बायकोला घाबरायला लागलाय का? अरे तिच्या खांद्यावर हात ठेव ना. तर साक्षी लाजते तेव्हा चैतन्य साक्षीच्या खांद्यावर हात ठेवतो. तर आता अश्विन त्यांचा फोटो काढतो. तेवढ्यात अस्मिता तिथे येते आणि म्हणते की मी पण फोटोमध्ये येणार. आणि आता अर्जुन, सायली, अस्मिता सर्वजण चैतन्य आणि साक्षीजवळ येतात आणि त्यांचा सर्वांचा एक ग्रुप फोटो अश्विन काढतो. तेवढ्यात आता सायली सर्वांचा डोळा चुकून अर्जुनला खुणावून वर निघून जाते. तर तिरप्या डोळ्यांनी अश्विन आता सायलीकडे बघत आता चैतन्य आणि साक्षीचा सर्वांसोबत फोटो काढतो आणि म्हणतो की गेली. तेवढ्या चैतन्य म्हणतो काय गेली? तर लगेचच अश्विन म्हणतो की अरे मला वाटतं मोबाईलची बॅटरी गेली की काय. तेव्हा अश्विन म्हणतो की पुन्हा एकदा छान स्माईल करा. तर अस्मिता म्हणते काय रे अश्विन, माझे फोटो काढायला सांगितले तर नाही म्हणालास आणि आता इथे फोटो काढतोय. प्रताप म्हणतो की अरे अस्मिता, नवरा बायको म्हणून हे उभे आहेत, त्यांचा फोटो काढायचा की तुझा? साक्षी परत सर्वांना म्हणते की ऐका ना, तुम्ही सगळे बसून घ्या, आता थोड्याच वेळात एंगेजमेंटला सुरुवात होईल. तर आता इकडे कल्पना म्हणते की अगं साक्षी, तू सुद्धा ये आणि आमच्यासोबत बसून घे. तर आता इकडे सायली ही साक्षीच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा बंद करते. साक्षी विचार करते की आता लवकरात लवकर आपल्याला शोधायला हवं. साक्षीला संशय यायला वेळ लागणार नाही असे म्हणत आता सायली ही साक्षीचं कपाट उघडते आणि ड्रॉवरमधील त्या सर्व फाईल घेऊन त्या फाईलमध्ये पुरावा मिळतो का हे बघू लागते. तर आता सायलीला आता त्या फाईलमध्ये आणि त्या ड्रॉवरमध्ये कुणाल आणि साक्षीच्या प्रेमाचे खूप सारे पुरावे मिळालेले असतात. ते किचन्स, ते लव्ह लेटर्स, ते आता सर्व प्रेमाच्या चिठ्ठ्या घेऊन आता सायली ही अर्जुनला देते आणि लगेच अर्जुन चैतन्यला त्याच्या बेडरूममध्ये आणतो आणि म्हणतो की साक्षीने तुझ्यासोबत प्रेमाचे खोटे नाटक केले, हे घे पुरावे, असे म्हणत आता लगेचच ते सर्व पुरावे आता अर्जुन हा चैतन्याला दाखवतो. ते बघून आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच चैतन्य म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी हा साखरपुडा मोडतोय. तेवढ्यात अर्जुन चैतन्याला थांबवत म्हणतो की थांब चैतन्य, ही सुरुवात साक्षीने केली ना, तेव्हा हिचा शेवटसुद्धा आपण साक्षीपासूनच करायचा आहे. आणि लगेचच असे म्हणत अर्जुन आता त्याचा हात पुढे करतो. तर चैतन्य, सायली, अर्जुन एकमेकांच्या हातात हात देतात आणि म्हणतात ठरलं तर मग. तर आता अर्जुन, सायली आणि चैतन्य साक्षीचा कसा पर्दाफाश करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब